dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 7.1 of chapter number 7 variation from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 36 वर प्रॅक्टिस सेट 7.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट 2 क्वेश्चन्स अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर काही आपल्या बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण क्लिअर करून घेतलेले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 3, 4, 5 and 6 कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासणार आहोत. चला तर मग लगेचच क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायला घेऊयात. क्वेश्चन नंबर 3, if m and n are in direct variation and when m is equal to 154, n is equal to 7, find the value of m when n is equal to 14. खूप इझी असा क्वेश्चन आहे. आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे बरं या क्वेश्चन मध्ये? तर m आणि n डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत. त्याचबरोबर जेव्हा m 154 असतो तेव्हा n 7 आहे. ही इतकी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. आणि मग क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेले आहे की जर n 14 असेल तर m ची व्हॅल्यू किती असेल? हे पहा, आपण या आधी अभ्यासलेले आहे की जेव्हा m आणि n हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतात तेव्हा त्यांचा रेशिओ हा कसा असतो? येस, रेशिओ कायम कॉन्स्टंट असतो. बरोबर म्हटल्यावर या दोघांच्या जागी कोणतेही नंबर्स घेतले तरी त्यांचा जो रेशिओ आहे तो कायम कॉन्स्टंटच असणार आहे. बरोबर. चला तर मग इतक्या इन्फॉर्मेशन वरून आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत फार इझिली पोहोचू शकतो. काय करायचे असते आपल्याला? तर हे पहा, गिवन काय आहे? तर m and n आर इन डायरेक्ट व्हेरिएशन, राईट. आणि यांचा जो रेशिओ आहे तो नेहमी कॉन्स्टंट असतो. मग मला सांगा बरं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन कशा प्रकारे आपण राईट करतो? तर हे जे सिम्बॉल आहे अल्फाचे त्याच्याऐवजी आपण काय राईट करतो? हे पहा, आता इथे m, त्यानंतर या सिम्बॉलच्या ऐवजी आपल्याला इज इक्वल टू k राईट करायचे आणि हा जो n आहे तो ऍज इट इज येणार. यालाच काय म्हणतात? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. मग आता काय करणार आपण? कॉन्स्टंट फाइंड आउट करणार. कशा प्रकारे फाइंड आउट करणार? तर या ज्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या इथे सबस्टिट्यूट करायच्या आणि आपला कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा. एकदा का आपल्याला कॉन्स्टंट मिळाला तर आपण या प्रकारचे कितीही क्वेश्चन्स आपल्याला विचारू देत ना, आपण त्याचे आन्सर बरोबर फाइंड आउट करू शकतो. हे पहा, आता इथे m च्या जागी आपण राईट करूयात आणि इथे राईट करायला विसरायचं नाही हा. तुमच्या नोटबुक मध्ये और एक्झाम मध्ये जर क्वेश्चन आला तर k हा काय आहे? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे, हे राईट करायचं आहे. हे पहा, आता m च्या जागी 154 आणि n च्या जागी काय आहे? 7 आहे. सो इथे या कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन मध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सो m च्या जागी 154 इज इक्वल टू, कॉन्स्टंट माहिती नाहीये की नाही आपल्याला, सो k ऍज इट इज राईट करणार. n ची व्हॅल्यू 7. ओके. आता हे पहा, k आणि n या दोघांमध्ये कोणतं साइन आहे का बरं? नाहीये ना. मग जेव्हा कोणतंच साइन नसतं तेव्हा मल्टिप्लिकेशनचं साइन असतं हे आपल्याला माहित आहे. म्हणून इथे आपण k मल्टिप्लाइड बाय 7 राईट केलेले आहे. आता k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर k ला एकट्यालाच आपल्याला इक्वल टू च्या राईट हँड साईडला ठेवावं लागेल, हो ना. मग हा जो 7 आहे त्याला आपल्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून द्यावा लागणार. मग तो कसा जाणार? असाच जातो का तो? तर नाही, जसा आहे तसं जाणार नाही. तो त्याचे साइन चेंज करणार, हो की नाही. आपल्याला जेव्हा कुठे जायचं असतं घर सोडून आपलं, तेव्हा आपण छान आवरून जातो की नाही. मग इथे हा जो 7 आहे तो सुद्धा त्याचे जे साइन आहे तो चेंज करणार. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे की नाही, मग तो इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला जाते वेळी डिव्हिजन मध्ये चेंज होणार. मग आता कशा प्रकारे नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करणार? 7 जर इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला आला तर 154 डिवाइडेड बाय 7 आणि इक्वल टू च्या राईट हँड साईडला आता कोण आहे शिल्लक? फक्त k आहे. k म्हणजे काय आहे? आपला कॉन्स्टंट आहे. चला डिव्हिजन करूयात. 7 1 जार 7, 7 2 जार 14, 15 मधून 14 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार. 1 4 14 होणार पुन्हा. मग 7 2 जार 14, 22 इज इक्वल टू k. यालाच आपण k इज इक्वल टू 22 राईट करू शकतो. बरोबर. आणि k म्हणजे काय आहे? k म्हणजे आहे आपला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आपल्याला मिळालेला आहे. मग यावरून आता आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फार इझिली राईट करू शकतो. मग कशा प्रकारे इक्वेशन राईट करणार? तर काय करायचं आपल्याला? हे जे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन चे इक्वेशन आहे यामध्येच आपल्याला काय करायचं आहे? k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. याला आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि जेव्हा आपण कॉन्स्टंटची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो तेव्हा त्याला म्हणतात इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. लक्षात ठेवायचं आहे. हे काय आहे? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय? तर k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर त्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणतात.
हे पहा कशा प्रकारे येणार आहे मग इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. m इज इक्वल टू k ची व्हॅल्यू 22 आपण फाइंड आउट केली की नाही आणि इंटू n. सो दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला n ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. सो चला इथे राईट करून घेऊयात. नाउ व्हेन n इज इक्वल टू 14 देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ m, राईट. सो या आपल्या इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये आपण काय करूयात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. सो m इज इक्वल टू 22 इंटू n किती आहे 14 आहे. 22 इंटू 14 करा पटापट. काय येतं आन्सर हे पहा इथे मी रफ वर्क मध्ये केलेला आहे. 22 इंटू 14 आन्सर आलेला आहे. और वी कॅन से प्रोडक्ट किती आहे 308. So let's write here m is equal to 308. So this is the final answer of this question. पाहिलं किती इझी आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं होतं की m आणि n हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत. मग आपल्याला माहिती आहे की जे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतात त्यांचा रेशिओ हा कॉन्स्टंट असतो. म्हणून सगळ्यात आधी आपण काय केलं कॉन्स्टंट फाइंड आउट केला. मग त्यानंतर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन राईट केलं कॉन्स्टंट मिळाल्यानंतर आणि मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपण आपल्या फायनल आन्सर पर्यंत फार इझिली पोहोचलेलो आहोत. बघा किती इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 4 नंबरला हा एक टेबल दिलेला आहे आणि हा टेबल आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेला आहे. इथे n आणि m हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहेत. हे पहा क्वेश्चन रीड करा. इफ n व्हॅरीज डायरेक्टली ॲज m कंप्लीट द फॉलोइंग टेबल. चला तर मग सोल्युशन राईट करूयात. कशा प्रकारे येणार क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे. इट इज गिवन दॅट n व्हॅरीज डायरेक्टली ॲज m आणि मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये सिम्बॉल यूज करून कशा प्रकारे आपण राईट करत असतो हे पहा अशा प्रकारे m अँड n आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आता तुम्हाला माहित आहे की जिथे डायरेक्ट व्हेरिएशन असते त्यांचा जर रेशिओ काढला तर तो रेशिओ कॉन्स्टंट येत असतो हो ना. मग जर आपण कॉन्स्टंट फाइंड आउट केला तर फार इझिली आपल्याला या व्हॅल्यूज फाइंड आउट करता येणार आहेत. चला तर मग कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. त्यासाठी कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन कशा प्रकारे आपण राईट करतो n. आता हे जे सिम्बॉल आहे या सिम्बॉलच्या ऐवजी काय राईट करायचं आपल्याला इक्वल टू k, राईट. सो इक्वल टू k आणि हा जो m आहे तो ॲज इट इज आणि हे काय आहे वेअर k इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. काय आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे. आता इथे आपल्याला टेबलमध्ये व्हॅल्यूज दिलेले आहेत. m किती आहे 3 आहे n 12 आहे. या व्हॅल्यूज वरून आपण कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करू शकतो की नाही. जर आपण 3 आणि 12 च्या ऐवजी 5 आणि 20 घेतलं तरी फाइंड आउट करू शकतो. पण आता इथे आपण 3 आणि 12 घेऊयात. सो इथे राईट करूयात. नाउ व्हेन m इज 3 अँड n इज 12 लेट्स सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. n काय आहे n आहे 12 इज इक्वल टू k आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तो ॲज इट इज राईट करून घेऊयात आणि m किती आहे 3 आहे इंटू 3. आता या k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग या एकट्या k ला आपण इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवूयात आणि हा 3 जो आहे तो इथे या k बरोबर लुडबुड करतोय. k सारखा आहे का तो नाहीये हो ना. हा नंबर आहे. सो याला आपण काय करूयात इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इकडे गेल्यावर तो डिव्हिजन मध्ये जाणार. सो 12 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू काय येणार इकडे k. 3 ने 12 ला डिवाइड करा. 3 1 जा 3 3 4 जा 12, राईट. सो k आपल्याला किती मिळालेला आहे k मिळालेला आहे 4. k म्हणजेच काय आहे k म्हणजे आहे कॉन्स्टंट. चला मग आता इक्वेशन कशा प्रकारे फॉर्म करणार आपण. हे जे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे त्यामध्ये आपण काय करायचंय या k ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. मग त्याला काय म्हणणार आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. चला इकडे राईट करून घेऊयात. n इज इक्वल टू काय येणार k ची व्हॅल्यू 4 आहे इंटू m. इंटू m नाही राईट केलं नुसतं 4m राईट केलं तरीही चालणार आहे. त्याला सुद्धा आपण काय म्हणतो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणतो. आता हे पहा इथल्या बॉक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग याला आपण 1 नंबर देऊयात. 1 हा 2 आणि हा 3. सो 1 हे पहा काय दिलेलं आहे m किती दिलाय m दिलेला आहे 6.5. सो m इज इक्वल टू 6.5 आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. चला तर मग आपण हे जे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊया. आता n नाही दिलेला ना सो n ॲज इट इज राईट करूया. तिथे आपण इज इक्वल टू हा जो 4 आहे तो ॲज इट इज राईट करून घ्या. इंटूचं साइन m ची व्हॅल्यू किती दिली आहे 6.5. ओके. आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे सिम्पली आपल्याला हो ना. सो 6.5 इंटू 4 कशा प्रकारे आपण करतो. आधी हे जे डेसिमलचं आहे डेसिमल पॉइंट तो इग्नोर करतो आपण आणि सिम्पली मल्टिप्लिकेशन करतो आणि प्रोडक्ट फाइंड आउट करतो. आणि आता आपण काय करत असतो डेसिमल पॉइंट राईट हँड साईडने कितव्या प्लेसवर दिलेला आहे ते पाहतो. सो 1 डिजिट आहे आणि 1 डिजिट नंतर आहे डेसिमल पॉइंट. सो इथे या प्रोडक्ट मध्ये सुद्धा 1 डिजिट नंतर देतो आपण डेसिमल पॉइंट. ओके. सो मग इथे 26.0 होणार.
सो इथे आपण आन्सर राईट करूयात n इज इक्वल टू 26 पॉईंट. हे पहा इथे पॉईंट दिला 0. आता हा 0 नाही राईट केला, नुसतं 26 आन्सर राईट केला तरी चालला नाही, कारण डेसिमल पॉईंट नंतरच्या 0ची काहीच व्हॅल्यू नसते. सो n इज इक्वल टू काय आलेलं आहे आपलं 26 आलेलं आहे. चला इथे राईट केला आन्सर आपण. आता हा बॉक्स आपण पाहूयात, इथे काय येणार राईट करूया, त्याला 2 नंबर देऊयात आणि इथे व्हॅल्यू कसली दिलेली आहे, व्हॅल्यू दिलेली आहे n ची. राईट करूयात, when n इज इक्वल टू 28 वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ m. मग आता इथे आपल्याला हे जे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन दिलेलं आहे त्याच्यामध्येच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करावे लागणार आहेत. सो n ची व्हॅल्यू किती आहे, n आहे 28, ॲज इट इज राईट करून घेतला. मग इक्वल टू चे साईन, त्यानंतर ना हा 4 जो आहे तो राईट केला, इंटू चं साईन, आणि m ची व्हॅल्यू नाही दिलेली ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो m ॲज इट इज राईट करून घेतला. आता या m ला एकट्याला जर राईट हँड साईडला ठेवलं इक्वल टू च्या, तर आपल्याला m ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग या 4 ला आपल्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवावं लागणार. 4 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला गेल्यावर तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो 28 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू m. 28 ला 4 ने डिवाइड केल्यानंतर काय आन्सर येते, 4 1 जार 4, 4 7 जार 28. सो m इज इक्वल टू किती आलेलं आहे आपल्याला इथे आन्सर 7 आलेलं आहे. सो m इज इक्वल टू 7. इथे आन्सर राईट करूया, m ची व्हॅल्यू आहे 7. आता इथे लास्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, m ची व्हॅल्यू दिलेली आहे, n ची फाइंड आउट करायची आहे. मग याला आपण नाव देऊया 3 नंबरचं. ओके, आणि राईट करूया तिथे when m इज इक्वल टू 1.25 or 1.25 what will be the value of n. सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आहेत. सो n ची व्हॅल्यू दिली आहे का, नाही, n ॲज इट इज राईट करून घेऊयात. त्यानंतर ना इक्वल टू, त्यानंतर ना 4, त्यानंतर ना आहे इंटूचं साईन, आणि त्यानंतर ना आहे m. सो m ची व्हॅल्यू आहे 1.25. चला मल्टिप्लिकेशन करून प्रोडक्ट फाइंड आउट करा. हे पहा 125 इंटू 4 काय येतं 500. आता डेसिमल पॉईंट कुठे येणार सांगा बरं मला. चला बघा किती डिजिट सोडून, राईट हँडने किती डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. सो 1 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट आहे. मग इथे या प्रोडक्ट मध्ये सुद्धा 2 डिजिट सोडून, राईट हँड साइडने 2 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट येणार. सो 1 2 इथे येणार डेसिमल पॉईंट. हे पहा इथे कळालं. मग इथे आन्सर काय येणार आहे, आता डेसिमल पॉईंट नंतरचे 0 काय व्हॅल्यू आहे का त्याला, नाही, ते नाही राईट केले तरी चालतात. सो n इज इक्वल टू 5 हे आलेले आहे आपले या क्वेश्चनचे आन्सर. हे पहा कशा प्रकारे आपण या टेबलमध्ये सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत. खूप इझी आहे. आधी कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आणि नंतर ना इक्वेशन मांडायचे आणि त्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करत जायच्या आहेत. चला नेक्स्ट पाहूयात. आता 5 नंबरला दिलेले आहे y varies directly as square root of x. आता हे मोठे मोठे शब्द पाहून घाबरून जाऊ नका, व्यवस्थित समजून घ्या. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, सिंपल आहे सगळं. y varies directly as square root of x when x is equal to 16. x ची व्हॅल्यू दिलेली आहे 16, y ची व्हॅल्यू दिलेली आहे 24. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय, ओके नाही. मग इथे आपल्याला काय करायला सांगितलंय, या व्हॅल्यूज तर दिलेल्या आहेत आणि त्या व्हॅल्यूज वरून कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन फाइंड आउट करायला सांगितलेले आहे आणि त्यानंतर सिम्पली इक्वेशन मांडायला सांगितलेलं आहे. खूप इझी आहे. चला स्टेप बाय स्टेप आपण सोल्युशन राईट करत जाऊयात. काय दिलेलं आहे इथे की y varies directly as square root of x. Here y varies directly as square root of x. हिअरच्या ऐवजी तुम्ही इट इज गिवन दॅट असं सुद्धा राईट करू शकता. मग आता याला मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये कशा प्रकारे आपण राईट करत असतो सांगा बरं मला. कसं राईट करणार आपण, हे पहा अशा प्रकारे राईट करणार की नाही. y अँड काय दिलंय, y varies directly as square root of x. नुसता x नाही दिलेला, काय दिलंय स्क्वेअर रूट ऑफ x. सो स्क्वेअर रूट ऑफ x अशा प्रकारे राईट करणार आपण, रॅडिकल साइन आणि त्याच्या आतमध्ये x. सो y अँड स्क्वेअर रूट ऑफ x आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. आता इथे आपल्याला कॉन्स्टंट फाइंड आउट करायचा आहे. आपल्याला माहित आहे की यांचा जो रेशिओ आहे तो कॉन्स्टंट असतो. सो कॉन्स्टंट सगळ्यात आधी आपण फाइंड आउट करत असतो. सो त्यासाठी आपण इथे राईट करून घेऊयात y आणि हे जे सिम्बॉल आहे त्याच्याऐवजी राईट करत असतो आपण इज इक्वल टू k आणि हे स्क्वेअर रूट ऑफ x ॲज इट इज राईट करणार आणि हे काय फॉर्म झालेलं आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. क्वेश्चन मध्ये आपल्याकडे x ची व्हॅल्यू आहे आणि y ची व्हॅल्यू सुद्धा आहे. त्या दोन्ही व्हॅल्यूज वरून आपण कॉन्स्टंट फार इझिली फाइंड आउट करू शकतो. सो चला इथे आपण राईट करून घेऊयात.
नाव व्हेन x इज इक्वल टू 16 अँड y इज इक्वल टू 24 वी हॅव, आपल्याकडे हे आहे की नाही कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. सो y इज इक्वल टू k इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स. ॲज इट इज आपण इथे राईट करून घेतलेलं आहे, नाही राईट केलं तरी चालणार आहे, पण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्यासाठी सोयीस्कर पडेल म्हणून मी इथे पुन्हा राईट करून घेतलेलं आहे. सो वायची काय व्हॅल्यू आहे 24, राईट करूयात 24. त्यानंतर इक्वल टू, त्यानंतर के आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स. एक्सची व्हॅल्यू काय दिलेली आहे, एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 16. मग 16 ॲज इट इज राईट करणार का इथे, नाही, आपल्याला रॅडिकल साईन यूज करून 16 राईट करावं लागणार. का बरं, कारण स्क्वेअर रूट ऑफ 16 म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये. सो हे पहा, इंटू स्क्वेअर रूट ऑफ 16 अशा प्रकारे आपण राईट करणार. आता स्क्वेअर रूट ऑफ 16 किती आहे सांगा बरं मला. स्क्वेअर रूट ऑफ 16 म्हणजेच 16 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे सांगा बरं मला, कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे. येस, व्हेरी गुड. 16 4चा स्क्वेअर आहे, और वी कॅन से 4चा स्क्वेअर 16 आहे. कसंही म्हणू शकतो, बोलण्याची पद्धत फक्त वेगवेगळी. 4चा स्क्वेअर 16 और स्क्वेअर रूट ऑफ 16 इज इक्वल टू 4. सो हे पहा, नेक्स्ट स्टेपमध्ये आपण अशा प्रकारे राईट करून घेऊयात के इंटू 4. आता या 4ला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून टाकूयात, म्हणजे आपल्याला के ची व्हॅल्यू मिळेल. सो 24 डिवाइडेड बाय 4 इज इक्वल टू के. 4 ने 24 ला डिवाइड करा. 4 1 जार 4, 4 6 जार 24. सो के इज इक्वल टू आपल्याला काय मिळालेलं आहे, 6 मिळालेला आहे. के इज इक्वल टू 6 म्हणजेच कसली व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, के म्हणजे काय आहे, कॉन्स्टंट आहे, बरोबर. सो कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन इथे आपण फाइंड आउट केलेले आहे. किती आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आहे 6. चला आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन 6 फाइंड आउट केला. अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन कसे मांडणार आपण, कॉन्स्टंट वरून इक्वेशन फार इझिली आपण मांडतो की नाही. कशा प्रकारे, आपल्याला काय करायचंय, फक्त हे जे आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन त्यामध्ये या कॉन्स्टंटची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली की इक्वेशन ऑफ व्हेरिएशन तयार होत असते. सो काय येणार आहे, y इज इक्वल टू के च्या जागी 6 आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स हे झाले इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. चला फायनल आन्सर इथे राईट करून टाकूयात. 6 is the constant of variation and y is equal to 6 square root of x is the equation of variation. झाले या क्वेश्चनचे आन्सर. किती इझी आहे, काही जास्त डोकं चालवायचं नाहीये है ना. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या. मोठा क्वेश्चन पाहिला की तुम्ही घाबरून जाता आणि मग तुम्हाला वाटतं अरे बापरे हे तर काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतंय, आपल्याला काही जमणार नाही. पण तसं काही नसतं, खूप इझी असतं. दिसायला मोठं दिसतं पण मुळात खूप इझी असतं. हे पहा, व्यवस्थित समजून घ्या. द टोटल रेम्युनरेशन. आता रेम्युनरेशन म्हणजे काय, तर अ पेमेंट मेड टू समबडी फॉर द वर्क दे हॅव डन. म्हणजे मेहनताना पगार. एखाद्या माणसाने एखादं काम केलं त्याला आपण मेहनताना देतो, पगार देतो, तर त्यालाच रेम्युनरेशन असं म्हणतात. द टोटल रेम्युनरेशन पेड टू लेबर्स एम्प्लॉयड टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबर्स. If remuneration of 4 laborers is 1000 rupees, find the remuneration of 17 laborers. समजून घ्या काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 लेबर्सला 1000 रुपीज द्यावे लागते. जर हे जे रेम्युनरेशनची रक्कम आहे, ही रेम्युनरेशनची रक्कम आणि नंबर ऑफ लेबर्स हे डायरेक्ट प्रपोर्शन असतील, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये असतील, तर 17 लेबर्सला किती मेहनताना रेम्युनरेशन द्यावं लागेल. आता इथे समजून घ्या, क्वेश्चन मध्ये डायरेक्टली एक्स आणि वाय असं दिलेलं नाहीये, त्याच्याऐवजी काही वर्ड्स इथे यूज केलेले आहेत. आता आपण क्वेश्चन व्यवस्थित रीड करूयात पुन्हा. द टोटल रेम्युनरेशन पेड टू लेबर्स एम्प्लॉईड. लक्षात घ्या, द टोटल रेम्युनरेशन पेड टू लेबर्स एम्प्लॉईड टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट व्हेरिएशन. काय डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे, तर रेम्युनरेशन. जे रेम्युनरेशन पेड केलेलं आहे लेबर्सला ते, हे पहा, रेम्युनरेशन जे पेड केलेलं आहे ते डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. कोणाबरोबर, द नंबर ऑफ लेबर्स बरोबर. द नंबर्स ऑफ लेबर्स बरोबर हे डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. मग आपण काय करूयात, याला नाव देऊयात आर. जे रेम्युनरेशन आहे पेड केलेलं त्याला आर म्हणूयात आणि नंबर ऑफ लेबर्सला एन म्हणूयात. झालं सोपं. आता जर 4 लेबर्सला 1000 रुपीज दिलेले आहेत तर 17 लेबर्सला किती द्यावे लागतील, असा साधा सोपा असा प्रश्न आहे. चला सोल्युशन राईट करूयात. मग आता हे पहा, आपण कशाला आर म्हटलेलं आहे, कशाला एन म्हटलेलं आहे ते इथे राईट करावं लागणार. चला राईट करूयात. मग लेट आर रिप्रेझेंट टोटल रेम्युनरेशन पेड टू लेबर्स अँड एन रिप्रेझेंट नंबर ऑफ लेबर्स एम्प्लॉईड टू हार्वेस्ट सोयाबीन.
आणि जसं की क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे दोन्ही कसे आहे, डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये आहे. सो ते सुद्धा आपण इथे राईट करून घेऊयात. सिन्स द टोटल रेम्युनरेशन पेड टू लेबर्स इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबर्स. आणि मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये सिम्बॉल यूज करून कशा प्रकारे आपण राईट करत असतो. आता इथे आपल्याला हे सिम्बॉल्स राईट करायचे, ओके नाही, इक्वेशन फॉर्म मध्ये राईट करायचे आपल्याला. सो आर अँड एन आर इन डायरेक्ट व्हेरिएशन, बरोबर. आणि आपल्याला माहित आहे की यांचा जो रेशिओ आहे तो कॉन्स्टंट असतो. चला तर मग आपण आधी कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन राईट करावं लागणार. कशा प्रकारे, आर, आता हे जे सिम्बॉल आहे त्याच्याऐवजी आपण काय राईट करत असतो, इज इक्वल टू के आणि एन ॲज इट इज. आणि इथे राईट करूयात वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याकडे व्हॅल्यूज काय काय आहेत की जर रेम्युनरेशन ऑफ 4 लेबर्स इज 1000 रुपीज. आता काय दिलंय की जे 4 लेबर्स आहेत त्यांचं रेम्युनरेशन 1000 रुपीज आहे. मग लेबर्सला आपण काय म्हटलेलं आहे, लेबर्सला आपण म्हटलेलं आहे एन, हो ना. नंबर ऑफ लेबर्स काय आहे, एन आहे. आणि रेम्युनरेशन काय आहे, रेम्युनरेशन आहे आर, बरोबर. सो आर आहे 1000 आणि एन आहे 4, नंबर ऑफ लेबर्स आहेत 4. सो इथे राईट करूयात आपण. नाव when r is equal to 1000 and n is equal to 4, आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेऊयात आणि कॉन्स्टंट फाइंड आउट करूयात. सो आर किती आहे, 1000 ॲज इट इज. मी हे जे आहे ते राईट करून घेतलेलं आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला सोपे जाईल यासाठी. आर किती आहे, 1000 इज इक्वल टू चं साईन ॲज इट इज, के आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, इंटूचं साईन, एन आहे 4. आता के ला एकट्याला इक्वल टूच्या राईट हँड साईडला ठेवूयात आणि हा जो 4 आहे मल्टिप्लिकेशन मध्ये त्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. सो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, साईड चेंज केल्यानंतर त्याचं डिव्हिजन मध्ये चेंज होणार तो. सो 1000 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू के. 4 ने 1000 ला डिवाइड करा, काय आन्सर येतं, 4 1 जार 4, 4 2 जार 8, 10 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यानंतर इथे 2 राहणार, 2 0 20. सो 4 5 जार 20 आणि मग हा 0, 4 0 जार 0. सो 250 इज इक्वल टू के, याचाच अर्थ के इज इक्वल टू 250. सो कॉन्स्टंट आपल्याला काय मिळालेला आहे, 250 मिळालेला आहे. चला तर मग या कॉन्स्टंट वरून आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इथे राईट करूयात. काय येणार इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मध्ये आपल्याला काय करायचं असतं, फक्त के ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. सो आर इज इक्वल टू 250 इंटू एन. ओके, सो दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आपल्याला मिळालेलं आहे, यावरून आपण फार इझिली या क्वेश्चनचे आन्सर तर फाइंड आउट करू शकतो. काय विचारलेलं आहे क्वेश्चन, आपण इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, फाइंड द रेम्युनरेशन ऑफ 17 लेबर्स. सो चला इथे राईट करून घेऊयात. लेबर्स आपल्याकडे आहेत, नंबर ऑफ लेबर्स किती आहेत, 17. त्यावरून आपल्याला रेम्युनरेशन फाइंड आउट करायचं आहे. सो व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून घेऊयात. हे पहा कशा प्रकारे येणार. आता हेच मी सेम इथे राईट केलेलं आहे. राईट नाही केलं, डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तरी चालणार आहे, पण गोंधळ व्हायला नको म्हणून मी इथे तसेच तसे कॉपी केलेलं आहे. आता इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत आहे. आर किती आहे, नाही दिलेलं, तो फाइंड आउट करायचा आपल्याला, हो ना. सो आर इज इक्वल टू 250, एन किती आहे 17 इंटू 17. 250 ला 17 ने मल्टिप्लाय करा, काय प्रोडक्ट येणार हे पहा. इथे मी रफ मध्ये केलेलं आहे 4250. सो आर इज इक्वल टू 4250. सो किती रेम्युनरेशन मेहनताना द्यावं लागणार आहे 17 लेबर्स साठी, तर 4250 रुपीज. सो तुम्ही फायनल आन्सर इथे राईट करू शकता. हे पहा अशा प्रकारे हे झाले या क्वेश्चनचे कम्प्लीट आन्सर. आय होप तुम्हाला व्यवस्थित सगळे क्वेश्चन्सचे आन्सर्स कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते कळाले असेल. तरीही तुम्हाला जर या टॉपिकशी रिलेटेड काही क्वेरीज असतील तर कमेंटमध्ये मला विचारायला विसरू नका. मी नक्कीच त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन.